नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आता जगन्नाथच्या घरी येऊन जगन्नाथला तिच्या घरची सगळी हकीकत सांगते. आणि ते सगळं ऐकता क्षणी आता जगन्नाथ म्हणतो की सावली, ती भैरवी तुमच्या घरी येते काय? आणि ती भैरवी जे जे काही सांगेल त्या सगळ्यांना तिलोत्तमा सगळं सांभाळून घेती काय? हे सगळं जरा विपरीत आणि विचित्र वाटतंय मला. जगन्नाथ म्हणतो की तुला वाटतंय का तिलोत्तमा बदलली आहे म्हणून? तर सावली म्हणते की नाही, कदाचित त्यांना तसं बोलण्यासाठी आणि वागण्यासाठी भाग पाडलं जात आहे असं मला वाटतंय. जगन्नाथ म्हणतो की सावली, तुला असं का वाटतंय? तर सावली म्हणते की त्या दिवशी घरी डॉक्टर आले होते आणि का कुणास ठाऊक जेव्हा त्या डॉक्टरांना तिलोत्तमा मॅडमने बघितलं आणि डॉक्टरांना बघून त्या खूप घाबरल्या. आणि भैरवी माई तिलोत्तमाला म्हटली की यांना ओळखलं का? तर तिलोत्तमा म्हटलेली असते की हो, ओळखलं ना. आणि हे बोलत असताना तिलोत्तमा किती घाबरली आणि किती अस्वस्थ झाली हे सावली आता जगन्नाथला सांगते. आता जगन्नाथ म्हणतो की डॉक्टर काय नाव होतं ग त्याचं? तर सावली म्हणते की कुणीतरी डॉक्टर साखरे नावाचे डॉक्टर आहेत. आणि जेव्हा मी त्यांच्याविषयी चौकशी करायला सुरुवात केली तर उलट तिलोत्तमा मॅडम माझ्यावरच चिडल्या आणि नंतर माझंच तोंड त्यांनी गप्प केल्याची सावली बोलते. सावली म्हणते की भैरवी माई त्या डॉक्टरसोबत बोलत होते आणि ज्या पद्धतीने तिलोत्तमा मॅडम शांत आणि गप्प होत्या ना, सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडमच्या वागण्याचं कोडं मला त्या डॉक्टरांची भेट घेऊन आणि त्या डॉक्टरांपाशीच सुटू शकतं असं मला वाटते. तर जगन्नाथ म्हणतो बरोबर बोलली सावली तू. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो हे बघ सावली, तू काही काळजी करू नकोस, आपण ते शोधून काढू म्हणजे काढूच. इकडे आता तिलोत्तमाने सगळ्यांना एकत्र बोलावलेलं असतं. सगळेजण एकत्र येतात. चंद्रकांतराव म्हणतात तिलोत्तमा, आम्हा सगळ्यांना का बोलावलंय तू? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की मला तारासंबंधी बोलायचंय. तारासुद्धा आता तिलोत्तमाकडे बघते. आता नील म्हणतो की तुला जर ताराशी बोलायचं होतं मग मला का बोलावलं? तिच्याशी बोलून घ्यायचं होतं सरळ. तर तिलोत्तमा म्हणते मला सगळ्यांच्या समोर सांगायचंय. ते ऐकताच आता भैरवी म्हणते की अगं तिलोत्तमा, तू आरामात शांतपणाने सगळे आल्यानंतर बोल ना, एवढी घाई का करतेस? आणि भैरवी इकडे तिकडे बघत म्हणते सारंग आणि सावली आलेली दिसत नाही. तर नील म्हणतो की ते दोघे बाहेर गेलेत. आता ते ऐकता चंद्रकांतराव म्हणतात म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तिलोत्तमा काय बोलणार आहे ते? तर भैरवी डचकते आणि भैरवी म्हणते की तारा माझ्याशी बोलत नाहीये ना, त्याचं तिलोत्तमाला वाईट वाटतं. तेव्हा तिलोत्तमा ताराला म्हणते की तारा, तू सावलीचा आवाज चोरून घेतला ना. तेवढ्यात आता भैरवी तिलोत्तमाच्या पाठीवरती हात ठेवते. तर तिलोत्तमा म्हणते हे बघ तारा, ती तुझी एवढी मोठी चूक नव्हती, तरीसुद्धा मी तुला खूप बोलले, तुला त्रास दिला. तिलोत्तमा म्हणते की मी तुला खूप मोठी शिक्षा दिली. तेव्हा तारा म्हणते असू द्या ना मॉम, तुमचं त्यावेळेस बरोबर होतं आणि खरोखर माझ्याकडून मोठी चूकच झाली होती. तारा म्हणते खरं तर मला हे थांबवता आलं असतं, पण त्याच वेळेस मी तसं केलं नाही आणि त्याचीच मला तुम्ही शिक्षा दिली. तारा म्हणते की मी तुला जी शिक्षा दिली ना, ती एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होती, माझंच चुकलं. आणि तिलोत्तमा ताराला म्हणते की उगाच विनाकारण मी तुला बाहेर काढलं, तेव्हा मी तुझी माफी मागते. ते ऐकताच आता सगळ्यांना आणि ताराला मोठा धक्का बसतो. तर भैरवी आता हात जोडल्याचे तिलोत्तमाकडे बघत नाटक करते. तर तिलोत्तमाला समजून चुकतं की भैरवीने आपल्याला हात जोडून माफी मागायची सांगितली. आणि हात जोडून तिलोत्तमा म्हणते तारा मी चुकले, मी तुझे हात जोडून माफी मागते. तर तेवढ्यात आतून सावली तिथे येते आणि तो सगळा प्रकार तिलोत्तमाने ताराला हात जोडलेले बघून आता सावली शॉक होते. तारा म्हणते काय बोलताय मॉम तुम्ही? आणि ते बघताक्षणी नील म्हणतो क्या बात है, वा तिलोत्तमा मेंदळे चक्क हात जोडून माफी मागतायत. आणि नील म्हणतो की ही वागण्याची पद्धत असती का आपल्या सुनेशी? आणि सूर्य आज कोणत्या दिशेने उगवलाय कळत नाही. पुढे तारा म्हणते की नका नका मॉम, तुम्ही माफी मागू नका. तर तिलोत्तमा म्हणते की मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे, मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं आणि तू आता तुझ्या आईला सुद्धा माफ करशील ना तारा? तिलोत्तमा म्हणते की प्लीज तारा, आता हे सगळं संपव. आणि आता इकडे तो सगळा प्रकार बघून सावलीला तर मोठा धक्काच बसलेला असतो. आता इकडे सारंग आता घरी येतो. संध्याकाळी चंद्रकांतराव सारंग आता तिथे येता. सावली आता घडलेला प्रकार सारंगला सांगते. सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम त्या भैरवीच्यामुळे असं का वागता त्या भैरवीच्या समोर, तेच मला काही कळत नाहीये. सावली म्हणते की ज्या तारा मॅडमला त्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं आज त्याच तारा मॅडमची त्यांनी माफी मागितली. सारंग म्हणतो की हे बघा बाबा, मला काय वाटतं ताराला घराबाहेर काढण्यासाठी सुद्धा भैरवीचाच हात असू शकतो. चंद्रकांतराव म्हणतात बरोबर आहे सारंग, याचा तिलोत्तमाला जाब विचारायला हवा.
आणि लगेच आता सावली म्हणते की भैरवी माई आणि तिलोत्तमा मॅडममध्ये काहीतरी बोलणं होतंय आणि असं काहीतरी आहे की जे अगोदरच भैरवी माईला माहिती असतं. आणि ते ऐकता चंद्रकांतराव म्हणतात बरोबर आहे, कदाचित त्यांचं अगोदर बोलणं होतं, पण तिलोत्तमा आपल्यापासून काय लपवत असेल. तर तेवढ्या तिलोत्तमा तिथे येते आणि म्हणते काय लपवते मी. तिलोत्तमा म्हणते की काय चर्चा सुरू होती. तर इकडे आता चंद्रकांतराव म्हणतात काही नाही, तू ताराला एवढ्या सहजासहजी माफ केलं ना, त्या संबंधीच बोलत होतो. आता चंद्रकांतराव म्हणतात की मग या सगळ्यांमध्ये तू नीलची माफी का नाही मागितली, कारण त्याचा तर सगळा संसार तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाला ना तिलोत्तमा. आणि सारंग म्हणतो मग आई नीलची सुद्धा माफी माग. तर आता तिलोत्तमा विचार करत म्हणते की चालेल, नीलची सुद्धा मी माफी मागते. आणि आता तिलोत्तमा म्हणते की मी सावलीची देखील माफी मागते. आणि हात जोडून तिलोत्तमा म्हणते की मी चुकले सावली, मी खूप चुकले. आणि तिलोत्तमा म्हणते की सावली मी तुझ्याशी वाईट वागले, प्लीज मला माफ कर. सावली म्हणते की याची काहीच गरज नाही आहे. तर तिलोत्तमा म्हणते गरज आहे ना, कारण मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठी करते. आणि लागेच आता रागाने तिलोत्तमा तेथून नीलच्या बेडरूममध्ये येते. नीलचा दरवाजा बंद असतो. तिलोत्तमा आता नीलला दरवाजा उघडायला सांगते. तर नील म्हणतो की मला एकटं सोडा, मला कुणाशीही बोलायचं नाही. तर तिलोत्तमा म्हणते की नील आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत. तर पटकन नील दरवाजा उघडतो. आता तिलोत्तमा म्हणते की नील मी तुझा राग समजू शकते, खूप बोललास तू त्या दिवशी आणि मी सुद्धा त्या दिवशी तुला खूप बोलले आणि त्यातील प्रत्येक शब्द मला चांगलाच आठवतोय. तर आता नील म्हणतो की मग आता अजून काही बोलायचं उरलंय का. तर तिलोत्तमा म्हणते उरलंय ना. तिलोत्तमा म्हणते की आहे ना, एक प्रश्न उरलाय, मी हे सगळं का केलंय, कशासाठी केलंय याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आणि लगेच आता नील म्हणतो की मला क्षमा मागू नकोस माझी, आणि हे तू किती जरी माझी क्षमा मागितली तरी त्यामुळे तू जे काही केलंस तू चुकलीस, त्यामुळे सत्य बदलणार नाही. आणि माझी एवढी चूक होती की त्यावेळेस तू जो काही निर्णय घेतला मी फक्त तुझ्या शब्दाला मान दिला, कारण माझं ते कर्तव्य होतं. आणि नील म्हणतो त्या ऐश्वर्यावर सुद्धा मी डोळे झाकून विश्वास ठेवला. नील म्हणतो का माहितीये का, कारण माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर आणि तिच्यावर विश्वास होता. तर आता नील म्हणतो की पण आयुष्याच्या या वळणावरती येऊन मी थांबलो, कारण माझ्या आजूबाजूला आता कोणीच नाहीये. तिलोत्तमा म्हणते की तुझ्या बाबतीत तर मी साफ चुकले, तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं. तिलोत्तमा म्हणते की तुझं लग्न मी ऐश्वर्यासोबत लावून दिलं, कारण मला त्यावेळेस वाटलं होतं ऐश्वर्या ही चांगली मुलगी आहे म्हणून. तिलोत्तमा म्हणते की मी सानिकाशी तुला लग्न करू नको आणि ऐश्वर्याशी लग्न कर हे सांगितलं, त्याबद्दल मला तू माफ कर नील. आणि लगेच आता तिलोत्तमा हात जोडून आता नीलची माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर जमलंच तर, कारण मी खूप चुकले रे नील. तर पटकन नील आता तिलोत्तमाचे हात धरतो आणि म्हणतो की आई तू कशाला माफी मागतेस, माफी मागूनही मी एकांटी पडलोय आणि मी असा एकांटी यातून कसा बाहेर निघू. आणि एवढी हुशार असून तू माझ्याच बाबतीत का चुकलीस मामा, याचं मला तू उत्तर दे असे नील बोलतो. आणि लगेच आता तिलोत्तमाच्या मांडीवरती डोके ठेवून नील रडू लागतो. नीलला तिलोत्तमा समजावं लागते आणि म्हणते की रडायचं नाही नील, कधी कधी अति काळजी सुद्धा माणसाचा घात करते आणि माझी तीच अति काळजी नडली असे आता तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा म्हणते की मी तुमच्या सगळ्यांची खूप काळजी करते, कारण माझं कुटुंब मला जगात सगळ्यात प्रिय आहे. तिलोत्तमा म्हणते की त्यासाठी मी माझे नियम तुमच्यावरती लादते, तुम्हाला ते आवडतात की नाही याचा देखील मी विचार करत नाही. तिलोत्तमा म्हणते की पण आता नाही, आता मी माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे. आणि पुन्हा एकदा आय एम व्हेरी सॉरी असे म्हणत तिलोत्तमा नीलची माफी मागते. आता पुन्हा एकदा सावली आणि इकडे सारंग बेडरूममध्ये आता विचार करत चर्चा करू लागतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली नाही, मला त्या भैरवीच्या बाबतीत काहीतरी एवढं नाही जाणवलं आणि मला नाही वाटत हे सगळं भैरवी करेल म्हणून. सावली म्हणते की बघा ना तिलोत्तमा मॅडमने आजपर्यंत कुणाचंच ऐकलं नाही आणि भैरवी माईचं सगळंच ते ऐकायला लागल्यात. सारंग म्हणतो तसं नाही ग सावली, हा योगायोग सुद्धा असू शकतो. आणि सारंग म्हणतो जाऊ दे ना, आईने ची माफी मागितली, ताराची माफी मागितली, नीलची माफी मागितली, त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह तर घडलं. तर सावली म्हणते की माझी सुद्धा माफी मागितली. सावली म्हणते की सारंग सर त्या भैरवी माई कशा आहे तुम्हाला माहिती नाही, त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं सुरू असणार आणि या सगळ्यांमध्ये तिलोत्तमा मॅडम अडकायला नको असे सावली बोलते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली माझी आई साधी नाहीये, तिला असं सहजासहजी कोणी गुंडाळू शकत नाही.
कारण माझ्या आईला मी चांगलं ओळखतोय, असे आता सारंग सावलीला बोलतो. सारंग म्हणतो की हे बघ, नको या गोष्टीवरती जास्त विचार करायला. सावली, आता तुझा कार्यक्रम येतोय आणि त्यावरती तू आता रियाजाला सुरुवात कर. आता इकडे तारा आणि सोहम सुद्धा तिलोत्तमाने माफी मागितल्यामुळे बेडरूममध्ये डचकलेले असतात. तिलोत्तमा मेंदळे आणि माफी हा शब्द जुळतच नाही असे सोहम ताराला बोलतो. तारा म्हणते की सोहम, मला तेही कळत नाही, माझ्या या खोट्या वागण्यामुळे मॉमने मला घराच्या बाहेर काढलं होतं आणि आज त्यांनी घरात मला पुन्हा बोलावलं आणि एवढंच नाही तर त्यांनी माझी माफी सुद्धा मागितली. हे सगळं काय चाललंय? तारा म्हणते कशामुळे झाला काय माहिती चमत्कार. तर तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि म्हणते की हा चमत्कार माझ्यामुळेच झाला आहे. आणि भैरवीचा आवाज ऐकताच आता बाजूला तोंड करत तारा म्हणते, सोहम, आत्ताच्या आत्ता तिला बाहेर जायला सांग, कारण आता मला तिचं तोंडही बघायचं नाहीये. सोहम म्हणतो, तारा तू अगोदर शांत हो, आपण त्यांच्याशी बोलूयात. सोहम म्हणतो की बोला ना, आता सांगा भैरवीजी, तुम्ही म्हणालात हा चमत्कार तुमच्यामुळे झाला तर कसा झाला? सोहम म्हणतो की तुम्हाला असं म्हणायचं का मॉमचं मन तुम्ही बदललंय? भैरवी म्हणते की शब्दशः अर्थ घेऊ नको सोहम, मला असं म्हणायचं होतं की माझा पायगुण माझ्या लेकीला एकदमच आवडला आणि नळला. भैरवी म्हणते की बघ ना, मी या घरात पाय ठेवला आणि या घरात आले काय आणि लगेच माझ्या लेकीचं नशीब फळलं. तेवढ्यात ते ऐकून तारा उठून उभा राहते आणि म्हणते की मॉम, तू माझ्या आयुष्यात आणि या घरात लगेच नकोय, माझ्या समोर सुद्धा नकोय. आता भैरवी म्हणते की तारा, हे बघ, मी तुझी आई आहे, असं का बोलतेस? तर तारा म्हणते, आईसारखी तू कधी वागलीस का? भैरवी म्हणते की मी त्या भावनेने तुझ्याकडे कधीच नाही बघितलं तारा. तू माझी बॉस आणि मी तुझी एम्प्लॉई, असंच तुम्हाला कायम वागवत आली असे तारा भैरवीला बोलते. सोहम म्हणतो की हे बघ तारा, किती जरी काही झालं तरी ती तुझी आई आहे, तेव्हा तू असं तिच्यासोबत बोलायला नकोय. तारा म्हणते की सोहम, इतक्या वर्ष हा त्रास मी भोगत आले, तुला यामधलं काहीच माहिती नाही, त्यामुळे तू यामध्ये बोलूच नको. भैरवी म्हणते की सोहम तू थांब, मी तिच्याशी बोलते. आता भैरवी ताराला समजावते. भैरवी म्हणते, तारा तू का असं वागतेस ग? मी मान्य करते अगं, भूतकाळातून माझ्याकडून खूप चुका झाल्यात. तुझ्या आणि सावलीच्या बाबतीत तर मी सततच चुका करत आले, म्हणून तर एवढ्या मनापासून मी सगळ्यांची माफी मागते असे भैरवी सांगते. भैरवी म्हणते की तारा ऐक ना, आपल्याला नवीन सुरुवात करायची, नव्या आयुष्याची सुरुवात करायची, ज्यामध्ये या कोणत्याच गोष्टीची आपल्याला जागा ठेवायची नाही. भैरवी म्हणते की त्यासाठी मी मला बदलायचा खूप प्रयत्न करते आणि त्यासाठी मला एक संधी हवी आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो, भैरवीजी मला वाटतंय आपण या विषयावर नंतर बोलूयात. तारा म्हणते की आता मॉम, होऊ दे, जाऊ दे, मी सुद्धा तुझी मुलगी आहे, जर तू हे घर सोडून गेली नाहीस तर मी हे घर सोडून जाईल, आणि तेही स्वतःच्या मर्जीने. ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो. भैरवी म्हणते की तारा, मी सुद्धा तुझी आई आहे आणि जोपर्यंत तू मला माफ करत नाही तोपर्यंत मी सुद्धा या घरातून जाणार नाही. काही जरी झालं तरी तुझी माफी घेतल्याशिवाय मी या घरातून जाणार नाही असे भैरवी ताराला ठणकावून सांगते. आता तारा म्हणते की तुला फक्त एका दिवसाची मुदत आहे, जर तू हे घर सोडून गेली नाही तर हे घर सोडून मी कायमची निघून जाईल असे म्हणत तारा आता पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर इकडे आता भैरवी ही लगेच आता तिलोत्तमाकडे येते आणि तारा तिला माफ करत नसल्याचे आता भैरवी तिलोत्तमाला सांगते. तर तेवढ्यात चंद्रकांतराव आता तिलोत्तमाला म्हणतात की तिलोत्तमा, आपण बोलूयात का ताराशी? तर तिलोत्तमा म्हणते, नाही नको, मी एकटी बोलेल, आपण सगळे नको, म्हणजे मी एकटी तिला बरोबर समजावते. तर चंद्रकांतराव म्हणतात, ठीक आहे. इकडे आता सावली ही पुन्हा जगन्नाथकडे येऊन जगन्नाथची भेट घेते आणि जगन्नाथला सांगते की अशी काहीतरी भैरवी माईकडे गोष्ट असेल की त्या गोष्टीचा वापर करून भैरवी माई ही तिलोत्तमा मॅडमला तसं बोलणं, तसं वागायला भाग पाडत असेल. तर जगन्नाथ म्हणतो, पण ती गोष्ट कशी शोधून काढायची? आणि लगेच आता सावली म्हणते की ती गोष्ट शोधून काढण्यासाठी आपल्याला डॉक्टर साखरेकडे त्यांची भेट घ्यावी लागेल. पण लगेच जगन्नाथ म्हणतो की सावली, त्यासाठी तू काही काळजी करू नको, मी माझी माणसे कामाला लावतो. पण आपल्याला फक्त त्या डॉक्टरचं नाव माहीत आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर नाही. तर सावली म्हणते, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शोधून काढते. तर आता सावली देवाच्या मदतीने डॉक्टर साखरेपर्यंत पोहोचून भैरवी आणि तिलोत्तमाच्या मधलं भयानक सत्याचं गुपित कशी बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.